शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम। मुक्त करा मुक्त करा मुक्त करा। गौतम बुद्धांनी बुद्धाचा धम्म दिला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो धम्म अनुसरला आणि पूर्ण जगामध्ये या भारत देशाची ओळख बौद्धांचा देश म्हणून आहे। बोधगया येथे जे बौद्धाचं श्रद्धास्थान आहे, जे बुद्धभूमी आहे, त्या बुद्धभूमीवर आज हिंदू धर्मियाचा ताबा असून प्रार्थनास्थळ किंवा बुद्धाची विहारे ही बौद्ध धर्माची असताना हिंदू धर्माचा पुजारी किंवा हिंदू धर्माचा अनुयायी त्या ठिकाणी कसा असतो या संदर्भामध्ये देशभरात देशाच्या बाहेर वेगवेगळे आंदोलन चालू झालेले आहे। त्याचाच एक भाग बोधगया मुक्त झाली पाहिजे यासाठी उदगीर येथे सर्व बौद्ध बांधवाकडून आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे बौद्ध मंदिर खुल्लं होण्यासाठी एक निवेदन देण्यात येणार आहे। 1949 ॲक्टनुसार या ठिकाणी बौद्ध मंदिरासाठी 9 लोकांची कमिटी केलेली आहे। त्या कमिटीमध्ये 4 लोक स्वर्णाचे आणि 4 लोक बौद्ध समाजाचे अशा आणि एक कलेक्टर त्या ठिकाणी त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून ठेवलेला आहे। पण त्या कायद्यामध्ये जो एक कलेक्टर एक्स्ट्रा आहे तो हिंदू धर्मीय असला पाहिजे अशी त्यात नोंद केलेली आहे। आणि तो हिंदू धर्मीय असताना त्या कायद्यामध्ये त्याप्रमाणे त्या ॲक्टमध्ये तरतूद अशी केलेली आहे की 4 लोक जरी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे जरी घेतले तरी निर्णायक अवस्थेत जो निर्णय देणारा अधिकारी आहे त्या ठिकाणी तो हिंदू असला पाहिजे, तो कलेक्टर असला पाहिजे अशी त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये अट घातलेली आहे। त्या कायद्याला त्या ॲक्टला आमचा विरोध आहे। त्याच्यामधून ती श्रद्धास्थान बौद्धाचं असताना तिथं फक्त बौद्ध लोकांचीच वर्णी लागली पाहिजे आणि ती कलेक्टर त्या ठिकाणी हिंदू धर्मियाचा असला पाहिजे, ही जातकाठ त्या ठिकाणी रद्द झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये वेगवेगळी प्रार्थनास्थळे आहेत। प्रत्येक प्रार्थनास्थळ हे जात्या बांधवाच्या समाज बांधवाच्या नावावर असताना त्या ठिकाणी प्रार्थनास्थळ चालवणारे लोक प्रत्येक समाज बांधव असताना फक्त विहारावर किंवा अनेक दुसऱ्या प्रार्थनास्थळावर हिंदू धर्माची वर्णी का आणि ती जातक हिंदू धर्माची अट रद्द करावी आणि ते बौद्ध मंदिर बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे। आणि त्या गोष्टीसाठी आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि त्या कायद्यात बदल व्हावा आणि ते बौद्ध मंदिर जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची शासनाला विनंती आहे। त्यासाठी